संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, नामदार उदय सामंत यांचा 22 फेब्रुवारीला धुळे दौरा. शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरेंची पत्रकार परिषदेत माहिती. वलवाडी भोकरसह शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा. प्रभा परदेशींच्या नेतृत्वात नागरिकांचं महापालिका प्रशासनाला निवेदन. माजी महापौर प्रतिभा चौधरी यांनी घेतली शेतकऱ्यांसोबत न्याहारी. शेताच्या बांधावर गाव चलो संपर्क अभियानाचा समारोप. पत्रकार परिषदांच्या बातम्या झळकताच प्रशासन खडबडून जागं. जलसमाधीचा इशारा देणाऱ्या वाडी प्रकल्पग्रस्तांना लेखी आश्वासन. राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे शुक्रवारी 22 फेब्रुवारीला धुळे दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते 40 कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कॉन्क्रिटीकरण रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ, धुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या पहिल्या जिल्हा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आणि शहरात शिवसेनेच्या 60 शाखांचं प्रतिनिधिक उद्घाटन होणार असल्याची माहिती शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनोज मोरे यांनी त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय वाल्हे, समाधान शेलार आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनोज मोरे म्हणाले की खासदार डॉक्टर शिंदे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून हेलिकॉप्टरने विमानतळावर त्यांचे सकाळी 8 वाजता आगमन होईल. मोराणे बायपास मार्गाने ते विविध कार्यक्रमांच्या स्थळी उपस्थित राहतील. साक्री रोडवरील सिंधुरत्न शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचा कामाचा शुभारंभ खासदार शिंदे आणि नामदार उदय सामंत यांच्या हस्ते होईल. 5 ते 10 वर्षात टिकतील असे गुणवत्तापूर्वक रस्त्यांची कामे 40 कोटीतून होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 60वा वाढदिवस नुकताच साजरा झाला. त्याचं औचित्य साधून यशवंतनगर मोगलाई, नेहरू पुतळा मोगलाई येथे शिवसेना शाखा फलकांचं उद्घाटनही या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. एकूण 60 शाखांचं उद्घाटन शहरात केलं जाणार असून वेळेच्या नियोजनानुसार 3 शाखांचं उद्घाटन होईल. त्यानंतर शिवसेनेचे मंत्री, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या हस्ते दर आठवड्याला 5 ते 10 शाखा फलकांचं अनावरण केलं जाईल. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, उदय सामंत हे साक्री रोडवरील नेहरू पुतळ्याजवळ आल्यानंतर ते 20 जेसीबींच्या मदतीने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येईल. शिवसेनेचे धुळे जिल्ह्यातील पहिले संपर्क कार्यालय संतोषी माता मंदिरानजीक महिला मंदिराच्या अलीकडे स्थापन करण्यात आले असून या कार्यालयाचं उद्घाटन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नामदार सामंत यांच्या हस्ते होईल. याच ठिकाणी छोटेखानी सभा देखील होणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचा हा दौरा शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह, नवचैतन्य निर्माण करणारा असून मोठ्या प्रमाणात उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादीसह इतर पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश सोहळा देखील होणार असल्याची माहिती मनोज मोरे यांनी दिली. उद्या गुरुवार रोजी महाराष्ट्राचे युवकांचं लाडकं नेतृत्व संसदरत्न, ज्यांना नुकताच संसदरत्न जाहीर पुरस्कार जाहीर झाला, ते युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, उद्योग मंत्री नामदार उदयजी सामंत साहेब हे धुळे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी दुपारी 12 वाजेला धुळे शहरात त्यांचं आगमन होईल. त्यांच्या आगमनानंतर सिंधुरत्न शाळेजवळ जो काही तो रस्ता अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांचं जे काही हाल होतं, ते जो रस्ता खराब झालेला आहे, अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे, त्या रस्त्याचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. तिकडून साक्री रोडने येताना 3 शिवसेना शाखा फलकांचं अनावरण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त धुळे महानगरामध्ये शिवसेनेच्या वतीने 60 शिवसेना शाखेचं फलक अनावरण करण्याचा मानस शिवसेनेचा आहे. त्याचं एक प्राथमिक याच्यावर 3 शाखांचं उद्घाटन नामदार उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या हस्ते होणार आहे. तिकडून आल्यानंतर नेहरू पुतळ्यापासून आपल्या कार्यालयापर्यंत जो काही रस्ता आहे त्याच्यामध्ये त्यांचं भव्य स्वागत आणि मग तिथून इथे आल्यानंतर या कार्यालयाचं, शिवसेना जिल्हा कार्यालयाचं, जिल्ह्याचं जे पहिलं कार्यालय आहे त्या कार्यालयाचं भव्य उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि माननीय नामदार उदय सामंत साहेब यांच्या हस्ते होणार आहे. ते झाल्यानंतर एक छोटेखानी सभेचं आयोजन, मेळाव्याचं आयोजन आहे. त्या मेळाव्यामध्ये धुळे शहरातील विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश आहे. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच
बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील वलवाडी भोकर कॉलनी परिसरासह संपूर्ण धुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभा परदेशी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महापालिका उपायुक्त संगीता नांदुरकर यांना निवेदन दिलं. निवेदनात म्हटलं आहे की मोकाट कुत्रे दिवसाला 30 ते 35 लोकांना रोज तर महिन्याला 900 ते 950 लोकांना चावा घेतात. वलवाडी भोकर कॉलनी परिसरासह शहरातील भटक्या कुत्र्यांच्या चावासंदर्भात भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाच्या माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार मागील 2 महिन्यात डिसेंबर-जानेवारीची माहिती अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भांबरे यांच्याकडून घेतली असता चिंताजनक प्रकार समोर आले आहेत. मोकाट कुत्र्यांची समस्या सत्ताधारी नगरसेवक असताना देखील सुटली नाही. निर्बीजीकरणाचे घोंगडे अजून किती दिवस भिजतच राहील हे काही कळायला मार्गच नाही. कुत्र्यांचं निर्बीजीकरण मागील 5 वर्षांपासून मार्गी लागलं नाही. कोल्हापूर येथील एका संस्थेला काम देण्यात येणार आहे, तेही अगदी कागदी घोडेच नाचविले जात आहेत. त्याचाही कुठे ठाव ठिकाणा नाही. जयपूर येथील संतुलन जीव कल्याण या संस्थेला प्रतिश्वान 875 रुपये दराने जे काम देण्यात आलं त्यासाठी डेडरगावच्या शुद्धीकरण येथे निर्बीजीकरणाचं सेटअप लावण्यात आलं होतं, तेही परत गेलं. आधार प्राणी संरक्षण व सामाजिक संस्थेने कुत्रे निर्बीजीकरणाचं काम संबंधित संस्था हे काम चुकीचं आहे असं सांगत बंद केलं. नंदुरबार येथील नव समाज निर्माण बहुउद्देशीय संस्था आणि कोल्हापूर येथील सोसायटी फॉर अॅनिमल या संस्थेने प्रतिसाद दिला. त्यात महानगरपालिकेच्या नियम व अटीमुळे काम होऊ शकत नाही असं निदर्शनास आलं आहे. वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंडमधील मनपाच्या जागेत यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. मात्र यासाठी बजेटमध्ये कोणती व्यवस्था असणार ते जनतेला कळेल का कळालं नाही तरी चालेल, परंतु मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करावा, अन्यथा पुढच्या वेळेस मोकाट कुत्रे सोबत घेऊन नगरपालिकेला भेट देऊ असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी इंदिरा महिला मंडळ धुळे सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रभाजी रामधर परदेशी, सविता युवराज नेरकर, युवराज पंढरीनाथ नेरकर, दिलीप राजधर पाटील, आशाताई दिलीप पाटील, मालती सूर्यवंशी, देवेंद्र विश्वनाथ पाटील उपस्थित होते. महिला मंडळ सामाजिक संस्थेच्या वतीने आज आदरणीय आयुक्त मॅडम नांदुरकर मॅडम यांना एक निवेदन दिलं की वलवाडी भोकर व कॉलनी परिसरासह धुळे शहराची गंभीर स्थिती मोकाट कुत्र्यांमुळे झालेली. तर मॅडमना आम्ही असं निवेदन केलेलं आहे की धुळे शहरात आम्ही माहितीचा अधिकार 2005च्या अनुसरून आपले डॉक्टर साहेब जे डीन साहेब आहे धुळे डीन साहेब आपल्या हिरे मेडिकल कॉलेजचे त्यांच्याकडून माहिती घेतली. तर 2च महिन्याचा जो आम्हाला रेकॉर्ड आलेला तो इतका चिंताजनक आहे की दर दिवशी 30 ते 35 लोकांना मोकाट कुत्रे चावा देतात आणि त्याच्यानंतर ती संख्या अति गंभीर झालेली आहे. डिसेंबरमध्ये तर महिलांना 281 आणि जानेवारीमध्ये 322, पुन्हा त्याच्यानंतर पुरुषांना 84, 87, जुने 302, 305 अशा पद्धतीने आणि जे आपले लहान लेकरं आहेत त्यांना 169 गंभीर चावे अशा पद्धतीने चालू आहे. पूर्ण शहर खूप या कुत्र्यांच्या चावापासून व्यस्त झालेला आहे. मागे जेव्हा नगरपालिकेमध्ये सत्ताधारी नगरसेवक होते त्यांनी हा प्रश्न शी मजाक आणि मोकाट सोडलेला आहे. तर आता धुळे शहरावर योगायोगाने आदरणीय अमिता मॅडम ज्या आपल्या बसलेल्या आहेत एक जबाबदार प्रशासक म्हणून, तर आमची मॅडमकडे पण विनंती आणि या मॅडमकडे पण विनंती केलेली की या विषयावर थोडं गंभीर जातीने लक्ष देऊन आणि ज्या संस्था आहे ज्या कोल्हापूरची संस्था होती ती कागदावरच लोळत पडलेली आहे तर त्याची दखल घेऊन दुसरं असं आपल्याकडे जयपूरची जी संतुलन जीव कल्याण संस्था होती तिला 875 रुपये प्रमाणे यांनी ठेका दिला होता. तो पण ठेका धूळ खात पडलेला आहे. तो डेडरगाव तलाव येथे तो ठेका टाकण्यात आलेला होता. त्यांनी सेटअप पण लावला होता. पण आधार जी संस्था आहे त्या संस्थेने याच्यावर आक्षेप घेतलेला होता. तर आधार संस्थेला पण आम्ही विनंती करतो की त्यांनी आमच्याशी येऊन भेटावं. आम्ही प्राणी रक्षणाच्या विरोधात नाही, पण आमचं असं म्हणणं आहे की हे जे होतं आहे माणसांचा जीव प्राण्यांपेक्षा बरोबरीचा केला जातो का, इतके गंभीर चावे होत असतील तर आधार संस्थेने एकदा आयुक्त ऑफिसला यावं, इथे मॅडमशी चर्चा करावी आणि आम्हाला पण बोलवावं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर,
सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांच्यासोबत सकाळची न्याहारी करत केला. महापौर पदाच्या केवळ 7 महिने मिळालेल्या कार्यकाळात त्यांनी अतिशय पारदर्शक व प्रामाणिकपणे काम केलं आहे. त्यांची प्रशासनावर असलेली वचक तसेच त्यांनी उघडकीस आणलेला भ्रष्टाचार यामुळे धुळेकर नागरिकांच्या मनात एक वेगळे आदरयुक्त स्थान निर्माण केलं आहे. गाव चलो संपर्क अभियानात प्रतिभा चौधरी यांच्याकडे वलवाडी या गावाची जबाबदारी दिली होती. सतत 6 दिवस या गावात संपर्क करून त्यांनी येथील प्रतिष्ठित व्यक्ती, निवृत्त पोलीस बांधव, माजी सरपंच, विविध बचत गट प्रमुख, स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनियर, विविध शासकीय योजनांचे लाभार्थी या सर्वांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. त्यांना भाजपा पक्षाची ध्येय व धोरणे यांची माहिती करून दिली. तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या सर्व शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. या अभियानाचा समारोप करताना त्यांनी वलवाडी गावातील सर्व शेतकरी बांधवांशी संपर्क करण्याकरता थेट त्यांचं शेत गाठलं. यावेळी सकाळची न्याहारी शेतकऱ्यांसोबत घेतली. वलवाडीतील शेतकरी यांनी त्यांचं केंद्र सरकारबाबत असलेले चांगले अनुभव, घेतलेल्या योजनांचा लाभ यावर चर्चा केली. प्रगतीशील शेतकरी चुडामण उत्तम पाटील यांच्या शेतात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी बोलताना पक्षाचे संघटन सरचिटणीस यशवंत येवलेकर यांनी अभियानाची संकल्पना विस्तृतपणे सांगितली. या अभियानाचे संयोजक नरेश चौधरी यांनीही गावातील शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रतिभा चौधरी यांनी यावेळी शासन राबवत असणाऱ्या विविध योजनांची माहिती देत शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शासकीय योजनेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. तसेच केंद्रातील मोदी सरकार हे सदैव बळीराजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचं सांगितलं. यावेळी कृषी पर्यवेक्षक एस पाटील, कृषी सहाय्यक वैशाली पवार यांनी शेतकरी बांधवांना विविध योजनांविषयी माहिती सांगून मार्गदर्शन केलं. याप्रसंगी माजी नगरसेविका वंदना भामरे, निशा चौबे, वंदना सातपुते, गोविंद चौधरी, ज्येष्ठ सदस्य गोपीचंद नाना पाटील, रंगनाथ ठाकरे यांच्यासह वलवाडी भागातील शेतकरी बांधव विनोद चुडामण पाटील, सुनील आत्माराम पाटील, बाजीराव पाटील, चुडामण उत्तम पाटील, दशरथ सोनवणे, किशोर महादू पाटील, रोहिदास चेतराम पाटील, बारको पाटील, पोपट आधार पाटील यांच्यासह सर्व शेतकरी बांधव, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. गेल्या 20 वर्षांपासून धरणात गेलेल्या घरांचा मोबदला प्रकल्पग्रस्तांच्या सोयी सुविधा मिळत नसल्याने वाडी धरणात येत्या 21 फेब्रुवारीला 158 कुटुंबे जलसमाधी घेणार असल्याचा इशारा वाडी गावचे लोकनियुक्त सरपंच सुवर्णसिंग गिरासे यांनी पत्रकार परिषदेत दिला. साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात वाडी गावचे लोकनियुक्त सरपंच सुवर्णसिंग कोमलसिंग गिरासे, ललित गिरासे, मोहनसिंग गिरासे, दिलीप बेडसे, सुनील भील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून झळकताच प्रशासन खडबडून जागं झालं. अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तहसीलदारांनी जलसमाधीचा इशारा देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीत धरणग्रस्तांच्या सर्व मागण्या मान्य करून त्या पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन देण्यात आलं. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधीचा निर्णय तुर्तास स्थगित केला. मात्र 26 फेब्रुवारीपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलनाची दिशा ठरविली जाईल असा इशारा लोकनियुक्त सरपंच सुवर्णसिंग गिरासे यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी प्रशासनाला दिला आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.